नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. अंमली पदार्थ विकणाऱ्या टोळीवर मकोका. पिंपरी शहरात अंमली पदार्थाची अवैध विक्री करणाऱ्या एका संघटित टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम अंतर्गत कारवाई करण्यात आली. अंमली पदार्थ विकणाऱ्या टोळीवर 2026 मधील मकोकाची पहिली कारवाई झाल्याचे पोलिसांनी सांगितले. गतवर्षी एप्रिल 2025 मध्ये गणेशपूर सरस्वती नगरमधील शिवराम गणपती भट्ट यांनी घरफोडीची फिर्याद दिली होती. याशिवाय 8 महिन्यापूर्वी मिलिटरी क्वार्टर्समधील एक घरफोडीची घटना घडली होती. या दोन्ही घटनांचा तपास कॅम्पचे निरीक्षक आनंद वनकुंद्रे आणि त्यांच्या पथकाकडून सुरू होता. मिळालेल्या पुराव्याच्या आधारे त्यांनी काही दिवसापूर्वी तंगराज याला ताब्यात घेऊन चौकशी केली. यावेळी त्याने उपरोक्त 2 घरफोड्यांची कबुली दिली. त्यानंतर त्याच्याकडून आणखीन काही गुन्हे उघडकीस आले. त्यामुळे त्याला ताब्यात घेऊन 160 ग्रॅमचे दागिने जप्त केले. याची किंमत पोलिसांनी 24 लाख इतकी नोंदवून घेतली आहे. खडेबाजारचे एसीपी शेखरप्पा एच यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक वनकुंद्रे, उपनिरीक्षक ए रुक्मिणी, उपनिरीक्षक आर सनदी यांनी ही कारवाई केली. या कारवाईत बसवराज उज्जिनकोप, शिवानंद हेगडेंवर, YM मुन्नवळी यांच्यासह अन्य सहकाऱ्यांनी सहभाग घेतला. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रहा अपडेट.